आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ईव्हीएम हटावसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर उसळला जनसागर। भाजपवाले कधी ईव्हीएमच्या माध्यमातून मतं चोरतात तर कधी आमदार चोरतात, मल्लिकार्जुन खरगेंची टीका। ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या सय्यद शुजा विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। मुंबईतील सायबर पोलिसांकडून तपासाला सुरुवात। सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आयोगाचं स्पष्टीकरण। व्हिडिओतील दावा खोटा आणि निराधार, निवडणूक आयोगाची माहिती। मतदारांची संख्या वाढवल्याबाबतच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी। मतदान केंद्रावरील किमान मतदार संख्येमध्ये वाढ करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका। अविनाश जाधवांकडून मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा ठाणे आणि पालघरमध्ये पराभव झाल्यानंतर राजीनामा। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणाची आज पुणे कोर्टामध्ये सुनावणी। राहुल गांधींना हजर राहण्यासाठी कोर्टाचं समन्स। अधिवेशन असल्यानं राहुल गांधींचे वकील भूमिका मांडणार। पुण्यात काँग्रेसकडून आजपासून सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाला सुरुवात। काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 2 ते 9 डिसेंबर दरम्यान कार्यक्रमाचं आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड तर मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील आणि प्रतोदपदी उत्तम जानकरांची निवड। जयंत पाटलांकडून घोषणा। दक्षिण नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज। पांडव यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तपासणीसाठी भरले 3 लाख।